जयावगी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन द्रन जन पडदा जड भारी नेमा नटळे निर्धारी तो गावने याती हो का तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन द्रन जन पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः चरण नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो जलांजली गंगा विशुद्धम निदपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्नानम सराले स्थितम तम समाधिस्थम वृत्तिम नमामि गंगा गिरिजि योगिराज तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुगे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरिजम परब्रह्म स्वरूपम आनंदम आनंदकरम प्रसन्नम प्रसन्नकरम निजबोध रूपम भवदुःखकरम श्रीमद् रामगिरिं नित्यम अहम नमामि अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विदेह देह रूपाय दत्तात्रयाय नमस्ते विधाता विधाता योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वंदे हम सच्चिदानंद भेदातीतम सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितं निर्गुण निराकार हे सतचित आनंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहाचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवसाची ही सेवा अभंग वैराग्याची महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबाराया वैष्णवांचं लक्षण सांगतात। विठाला विठाला वैष्णव तो जया अवगी देवावरी माया। महाराज सांगतात वैष्णव ज्यांना म्हणावं ज्यांचं भगवान परमात्म्यावरती निरपेक्ष प्रेम आहे आणि या अभंगामध्ये तो शब्द महत्वाचा आहे। वैष्णव तो जया
तो जया ज्याची भगवंतावरती प्रीती आहे आणि ज्याला जीवनामध्ये कुठलीही अपेक्षा नाही, अनपेक्षा हा श्रीदक्ष उदासीनो गदगदः सर्वारंभ परित्याग यो मद्भक्त समे प्रिय, सर्वस्वाचा त्याग ज्याच्या जीवनामध्ये आहे तो वैष्णव. तन धन तृण जन, ज्याला कुठली इच्छा नाही, अपेक्षा नाही. आणि महाराज सांगतात पडदा जड भारी नेमा नटळे निर्धारी, ज्याच्या जीवनामधला नेम कधीही टळला नाही महाराज. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ तया लक्ष्मी वल्लभ, नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, 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 लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, पडता जडभारी नेमा नटळे निर्धारी. अनुकूलता असो प्रतिकूलता असो, बघा अनुकूल वातावरणामध्ये कुणी परमार्थ करत महाराज, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यांचा परमार्थ कधी बंद पडला नाही असे भाग्यवान वैष्णव गुरुवर्य स्वामी नारायण गिरीजी महाराज. आधम वैष्णव, अधमाधम वैष्णव, उत्तम वैष्णव, भाग्यवान वैष्णव. वैष्णवांचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले. काही भाग्यवान वैष्णव आहे, काही उत्तम वैष्णव आहे. आदम वैष्णव, अधमादम वैष्णव, उत्तम वैष्णव, भाग्यवान वैष्णव. शास्त्रामध्ये वैष्णवांचे अनेक प्रकार सांगितले. पण या विश्वामधले पहिले वैष्णव कोण हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. माईक मध्ये गा का म्हणजे कुठेतरी जातील बाहेर. एक जनार्दनी वैष्णव, 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 एक जनार्दनी वैष्णव. वर्णन करतात. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव या विश्वामधले पहिले वैष्णव भगवान शिव.
आणि भगवान शिवापासून पुढे अनेक परंपरा चालत आल्या. पंढरपूर क्षेत्राची सुद्धा पहिली वारी करणारे भगवान शिव आनंदाला पारावर राहिला नाहीत म्हणून पांडुरंग परमात्म्याने त्यांना आपल्या मस्तकावरती धारण केलं महाराज. मग कोणी शिव उपासना आपल्या जीवनामध्ये करत असेल, कोणी भगवान विष्णूची उपासना करत असेल, कोणी देवीची उपासना करत असेल. अंबा दिव्य स्वरूपिणी आहे स्वयं प्रकाश, हे पृथ्वी जिस जुग में उज्ज्वल ही आकाश, जय जय गिरिवरं राजकिशोरी, जय जय गिरिवरं राजकिशोरी, जय जय गिरिवरं राजकिशोरी, जय 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 गिरिवरं राजकिशोरी, जय जय गिरिवरं राजकिशोरी, जय जय गिरिवरं राजकिशोरी, जय जय गिरिवरं राजकिशोरी, जय महेश मुख चंद्र जगोरी, जय महेश मुख चंद्र जगोरी, अंबा पूजी पदा कमल तुम्हारे, देवी पूजी पदा कमल तुम्हारे, अंबा पूजी पदा कमल तुम्हारे, देवी पूजी पदा कमल तुम्हारे, जय जय गिरिवर राजकिशोरी, जय महेश मुख चंद्र जगोरी, अंबा पूजी पद कमल कुमार. कोणी देवीची उपासना करत असतात, जगदंबेची उपासना जे करतात त्यांना शाक्त म्हणतात. भगवान विष्णूची उपासना जे करतात त्यांना वैष्णव म्हणतात. भगवान शंकराची उपासना जे करतात त्यांना शैव म्हणतात. आणि गणपती बाप्पांची उपासना जे करतात त्यांना गणपत्य म्हणतात. चार देवतांचे चार उपासक आणि चौघांमध्ये वाद निर्माण झाले. बघा, गणपती बाप्पाचे उपासक प्रश्न करतात की बाप्पांपेक्षा श्रेष्ठ या विश्वामध्ये कोणी नाही. जगदंबेचे उपासकांनी प्रश्न केला. आपण म्हणतात की बाप्पांपेक्षा श्रेष्ठ या विश्वात कोणी नाही. बाप्पांनी आपल्याला काय दिलं? म्हणले बाप्पांनी आम्हाला चांगली बुद्धी दिली, कारण बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. आणि या विश्वामध्ये कोणतंही कार्य करायचं असेल तर ज्यांच्या बिगर कार्य कोणतंही यशस्वी होत नाही. सर्वात प्रथमता ज्यांना पूजल्या जातं ते बाप्पा आहेत. म्हणून आम्हाला तरी असं वाटतं की बाप्पांपेक्षा श्रेष्ठ या विश्वात कोणी नाही. असा प्रश्न निर्माण करणारे गणपती बाप्पांचे उपासक. त्यानंतर भगवान शिवाचे उपासक आणि भगवान विष्णूंचे उपासक प्रश्न करतात, जगदंबा आम्हाला तरी वाटतं सर्वात श्रेष्ठ आहे, कारण या जगाची जननी आहे. गणपती बाप्पांना जगत दाखवणारी जगदंबा माता आहे. म्हणून आम्हाला तरी वाटतं की जगदंबेपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. जरी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलेली असेल, ब्रह्म या सृष्टीचे निर्माते आहेत, पण मनुष्य प्राणी ब्रह्मदेवाने निर्माण केलेला नाही. विठाला विठाला
ज्या वेळेला या विश्वामध्ये कोठेही काही नव्हतं त्या वेळेला भगवान शंकराने काशी नगरी निर्माण केली आणि काशी नगरी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेव काशीमध्ये आले आणि काशीमध्ये आल्यानंतर भगवान शंकरांना प्रश्न केला, प्रभू मी जरी सृष्टी निर्माण केलेली असेल, सृष्टी तर अनेक जणांनी निर्माण केलेली आहे, विश्वामित्रानं सुद्धा सृष्टी निर्माण केलेली आहे. ब्रह्मदेवाने घोडा निर्माण केला आणि विश्वामित्रानं गाढव निर्माण केला. गाढव ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला प्राणी नाहीये. अनेक पशु पक्षी ज्या वेळेला ब्रह्मदेवाने निर्माण केले, विश्वामित्रानं घुबड निर्माण केली. घुबड हा प्राणी सुद्धा ब्रह्माच्या सृष्टीतला प्राणी नाही, हा विश्वामित्राच्या सृष्टीतला प्राणी आहे. आणि ब्रह्मदेवाने गोमाता निर्माण केली, विश्वामित्रानं म्हैस निर्माण केली. म्हैस हा प्राणी सुद्धा ब्रह्माच्या सृष्टीतला प्राणी नाही. हे विश्व ब्रह्मदेवाने निर्माण केलं आणि ब्रह्माजी भगवान शंकराला भेटण्याकरता काशीत आले. कर्पूर गौराम गौरी शंकरा नमः करो तुझ आलक निरंजन शिव मोरे स्वामी तुम ही मेरे अंतरयामी. जिस दीन गरद में नाम जपन तेरा शिव 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 गोजत बन मुना. तुम हो मेरे प्रभु तू ही दयालु करो समर्पण दीन दयाल. ये शिव शंकर नटराजा मैं तो जन्म जन्म का दास तेरा दास तेरा. ये शिव शंकर नटराजा मैं तो जन्म का दास तेरा दास तेरा. तोरी जटा से बहती पवित्र तीनों लोक में तुम हो दाता. तोरी जल से बहती पवित्रता तीनों लोक में तुम हो दाता. समर्पण दीन दयाल. शिव शंकर नटराजा भयो जन्म जन्म का दास तेरा दास. शिव शंकर कर्पूर गौरा गौरी शंकरा नमन करो तुझला.
धवळानंदीवान शुभी अर्धांगिनी गवरी मस्तकावरी जटावास करीदसी गंगा सुंदरी भगवान शिवांचा आश्रय घ्यावा लागला ब्रह्मदेवांना. भगवान शिवांना सुद्धा ज्यांचा आश्रय घ्यावा लागला ती म्हणजे आदी पराशक्ती माता पार्वती. आई शतखंड विखंडित रुंड वितुंडित चंद गजाधिपती रिभु गजगंड विदारण जंग पराक्रम जंग मृगाधिपती निज भुज दंड विपादित खंड निपादित मुंड भटाधिपती. जय जय मा महिषासुरमर्दिनी धन्यकपर्दिनी शैलसुती. सर्वमंगलं मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई गिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनते गिरिवर विंध्यशिरोधिनि वासिनि कृष्णशासिनि विष्णुनुते भगवती शतिकण्ठकुटुम्बिनि जय जय मा महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुती. सुरवरवर्षिणि सुरवरवर्षिणि सुरधरधरषि सुरमुखवर्जनि हर्षरते त्रिभुवनमोचनि शङ्करलोचनि गिरिजमोचनि गोचरते धनुजनि रोचनि सुतरोचनि रुम्मदशोचि सिन्धुसुते. जय जय मा जय जय मा जय जय मा महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुती. हे आई जगदम्बा आई जगदम्ब वदम्ब कदम्ब वनं प्रियवास आसरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंगरिजालय वन्यगते मधु मधुरी मधुवरी भगवती कैतवगति आसरते. जय जय मा महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुती. आई शतखंड आई शतखंड विखंडित रुंड वितुंडित चंड गजाधिपते रिभु गजगंड विदारण चंड पराक्रम चंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित खंड निपातित मृगाधिपते. जय जय मा जय जय मा महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुती. वीरनदुरमद शत्रुवदूदित दुर्धर निर्जन शक्तिवृद्धि चतुर विचार दुरी नमः शिवदूत कृत प्रमदाधिपते दुरित दुरीर दुराशय दुर्मतीय दानवदूत कृतं दमदीय. जय जय मा महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुती. विधाता 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 विधाता. भगवान शिवांना सुद्धा मायेचा आश्रय घ्यावा लागला. महाराज शिवापासून शक्ती वेगळी झाली. शक्तीपासून एक स्त्री आणि पुरुष निर्माण झाला. त्यापासून मनुष्य प्राण्याची निर्मिती आहे असं शिव महापुराण सांगतात. 18 पुराणापैकी एक पुराण नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदायत भद्रनेत्र येन त्वया भारत तैलः पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीप. प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळं वर्णन आलेलं आहे. श्रीमद भागवत महापुराण असेल, गरुड पुराण असेल, विष्णु पुराण असेल, नरसिंह पुराण असेल, मत्स्य पुराण असेल,
शिव महापुराण असेल, महाभारत असेल, प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न. 24,000 श्लोकामध्ये शिव महापुराण सांगितलं. बघा भगवान शिव हे असे वैष्णव है. ये समंदर की गहराई और भगवान शिव जी की गहराई बहुत है. समुद्र की गहराई में जो डूबता है वो मर जाता है, और भगवान शिव जी की नाम पे गहराई में जो डूबता है उतर जाता है. धरने के लिए ही भगवान शिव है. ज्याला जीवनामध्ये कोणी नाही त्याला भगवान शिव आहे महाराज. आणि जीवनाचा अंतिम ध्येय तरी काय येतो? बस इतनी तमन्ना है, बस इतनी तमन्ना है, बोले बाबा तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं, बोले 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 बाबा तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं. बस इतनी तमन्ना है, बस इतनी तमन्ना है, मेरे बाबा तुम्हें देखूं, भोले बाबा तुम्हें देखूं, भोले बाबा तुम्हें देखूं, भोले बाबा तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं, भोले बाबा तुम्हें देखूं, भोले बाबा तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं. सर्वे गंगा सुंदरी है, माते तिलक निराला है. सर्वे गंगा सुंदरी है, माते तिलक निराला है. गला रुद्राक्ष माला हो, गला रुद्राक्ष माला हो, भोले बाबा तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं, भोले बाबा तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं. इतनी तमन्ना है, बस इतनी तमन्ना है, भोले बाबा तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं, भोले बाबा तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं, देखूं, तुम्हें देखूं. दिन हो या अंधेरा हो, चाहे शाम सवेरा हो, सो जाओ तो सपनों में, सो जाओ तो सपनों में, भोले बाबा तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो, भोले बाबा तुम्हें देखो, भोलेनाथ तुम्हें देखो. जीवनाचं अंतिम ध्येय म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती. भगवान शिव हे भाग्यवान वैष्णव आहे महाराज. आणि भगवान शिवांची उपासना ही सर्वात श्रेष्ठ उपासना या विश्वामध्ये सांगितली. याचं कारण या विश्वाचं मूळ भगवान शिव आहेत. शक्तीला निर्माण करणारे सुद्धा भगवान शिव आहेत.
भगवान शंकराच्या डाव्या अंगापासून भगवान विष्णू निर्माण झाले. भगवान विष्णूंना निर्माण करणारे सुद्धा भगवान शिव आहेत. आणि भगवान विष्णूंना निर्माण केलं, त्यांच्या नाभीमध्ये कमळ निर्माण झालं, त्या कमळामधून ब्रह्माची निर्मिती आहे. आणि या विश्वाचं मूळ भगवान शिव हे गुरुदेव महाराज नेहमी सांगत असतात, ओंकारापासून हे जगत निर्माण झालं. विठाला भाग्यवान वैष्णव ज्यांना म्हणतात, त्यांच्या सानिध्यात निर्जीव वस्तू सुद्धा भगवंताचं भजन करतात. बघा, ज्याच्यामध्ये चैतन्य आहे आशांचा सुद्धा उद्धार करतात. ज्यांच्यामध्ये चैतन्य नाही त्यांना जड वस्तू म्हणतात, त्याचा सुद्धा उद्धार करतात. हे भाग्यवान वैष्णवांची लक्षण आहे महाराज. बघा, कुणी एक महात्मा होते, भगवान शंकराचे उपासक होते. आणि उन्हाळ्याचे दिवस होते, भ्रमण करत करत चालले होते. आणि रस्त्यामध्ये एक कुंभाराची भेट झाली. कुंभार आपला माठ विकण्याकरता बसलेला होता. महात्म्याने विचार केला, आपल्या आश्रमामध्ये एखादा माठ असावा, थंड पाणी पिण्याकरता, उन्हाळ्याचे दिवस आहे. म्हणून महात्माजी त्या कुंभाराजवळ गेले. पण जोडीमध्ये देण्याकरता काही नाही. साधूच्या जोडीमध्ये कुठं काय राख असते हो. ज्यांना पैसा दिसला त्यांची राख झाली महाराज. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या जोडीमध्ये ज्यांना पैसा दिसला त्यांची राख झाली. तो पैसा नसून ती राखच होती महाराज. कारण साधूच्या जोडी दुसरं काय, कुंभाराला देण्याकरता काही नाही, विभूती आहे. कुंभाराला प्रश्न केला, आमच्या आश्रमामध्ये एखादा माठ असावा. कुंभाराने विचार केला, सकाळपासून बसलो, अनेक माठ विकल्या गेले, त्या माठाला छिद्र होतं महाराज. तो माठ काही विकल्या जात नव्हता. मला माठ ठेवून तरी काय करणार आहे, मग देऊन टाकू साधू महाराजांना. म्हणजे ज्या वस्तू तुमच्या काही कामाच्या नाही त्या साधूंना, ज्या काही घरी दूध देत नाही चालले भेटात, जे पोरं घरी ताण देतात भेटात, म्हणजे जे तुमच्या काही उपयोगाचं नाही ते आश्रमाला. मला एक जणाने प्रश्न केला, म्हणले महाराज आमच्या गावरंग आहे, तुम्हाला आश्रमाला दान द्यायची. म्हणले ती सुटल्यावर हाती लागली. म्हणलं तो प्रॉब्लेम, मग कशाला द्यायची. जे काही कामाचं नाही ते साधू महाराजांना. आता हा माठ काय उपयोगाचा आहे, साधू महाराजांना देऊन टाकला. साधू महाराज तो माठ घेऊन आपल्या मठामध्ये आले, त्यामध्ये जल टाकलं, पण जल काय माठामध्ये राहत नव्हतं. आणि महाराजांनी पाहिलं या माठाला छिद्र आहे. त्यांनी त्या माठाला अजून 2 छिद्र पडली. आणि तो माठ भगवान शिवांच्या मंदिरामध्ये नेला. आणि भगवान शिवावरती तो माठ बांधला, त्यामध्ये जल टाकलं. बघा, महात्माजी भाग्यवान वैष्णव होते. त्या भाग्यवान वैष्णवांच्या सानिध्यामध्ये निर्जीव वस्तू आली, ती सुद्धा उद्धरून गेली महाराज. हे भाग्यवान वैष्णवांची लक्षण आहे. भगवान शंकराच्या हातामध्ये डमरू आहे बघा, त्याच्यात काय चैतन्य. डमरू सुद्धा भजन करतो ना. शंकर जी का डमरू बोले, हे रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. डमरू
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम शंकर जी का डमरू रघुपति राघव राजा राम शंकर जी का डमरू रघुपति राघव राजा शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम। ओ भगवान शिवजी भाग्यवान वैष्णव ज्यांच्या सानिध्यामध्ये निर्जीव वस्तू सुद्धा तरुण जातात आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शिव। फक्त उपासना निष्काम भावनेनं असावी, मला सकाम भावनेनं काय उपासना करतात? निष्काम भावनेने केलेली उपासना भगवान शिवांना समर्पित होणारी उपासना आहे। नवे नवे या विश्वाचे राजे भगवान शिव, संपूर्ण प्रजा या प्रजेला तारणारे भगवान शिव आहे आणि मोक्ष प्राप्त करून देणारे सुद्धा भगवान शिव आहे। उपादान कारणही शिव आहे, निमित्त कारणही शिव आहे आणि भगवान शिव महाराज सांगतात शिव भोळा चक्रवर्ती याचे वाय माझी चित्ती वाजे वददा शिवनाम भयानवादी क्रोधकाम। परमार्थामध्ये ज्या षड विकारांपासून बाधा निर्माण होते त्या बाधा दूर होण्याकरता शिवा सुद्धा शिवस्तुती आहे। बघा काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे खूप बलवान आहे, हे भगवंतापर्यंत पोहोचू देत नाही महाराज। आणि ह्या षड विकारांना ज्या जीवांनी धारण केलं त्या जीवांना साधारण जीव म्हणतात। या षड विकारांना ज्या जीवांनी मान्य केलं त्या जीवांना सामान्य जीव म्हणतात। या षड विकारांना ज्यांनी धाकात ठेवलं त्यांना साधक म्हणतात आणि या षड विकारांना ज्यांनी आधू बनवलं त्यांना साधू म्हणतात। या षड विकारांचा ज्यांनी अंत केला त्यांना संत म्हणतात। अशा प्रकारे या षड विकारांची बाधा सुद्धा दूर करणारे भगवान शिव आहे। मायेमधून तारणारे सुद्धा भगवान शिव आहे आणि माया बलवान आहे, म्हणून शिव उपासना करा, जीवन करतार्थ बनेल महाराज। दल बल के साथ माया घेरे जो मुझे आकर तुम देख देना देना। बोले बाबा देना, बोले बाबा तू मेरी नैया उसे पार लगा देना। बोले बाबा तू मेरी नैया उसे पार लगा देना। बोले बाबा तू मेरी नैया उसे पार लगा देना। बोले
कमल के साथ माया गिरे जो मुझे आकर तुम देखती ना रहना मुझे आके बचा देना वो मेरी बाबा तू मेरी नैया उसे पार लगा देना। भगवान शिव माये मधून तारणारी देवता आहे। प्रेम भगवंतावरती निरपेक्ष असावं महाराज। भगवान आहे संसार ज्याचं भगवान शिवांवरती निरपेक्ष प्रेम आहे तो वैष्णव अभंगाचं प्रथम वैष्णव जया ओघी देवावरी माया वैष्णव ज्यांना म्हणावं ज्यांचं भगवंतावरती निरपेक्ष प्रेम आहे। प्रेम सुद्धा स्वार्थापोटी प्रेम नसावं। प्रेम हे निस्वार्थ असावं। काहीतरी मिळावं म्हणून काय उपासना करता महाराज। सकाम भावनेने उपासना करतात भौतिक सुखाची इच्छा करतात। काहीतरी मिळावं म्हणून भेटणार तर प्रारब्ध बलवान जर असेल तर भगवान परमात्मा देणारच आहेत। परंतु काहीतरी मिळावं म्हणून कधी उपासना करू नका महाराज। प्रेम निस्वार्थ असावं। भगवान श्री कृष्ण परमात्मा यदि जाऊंश कलावंश कृष्णास्तु भगवान स्वयं इंद्र व्याकुलं लोकं मृडयन्ति। प्रेम भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी माता सारखा असावं। रुक्मिणी मातेला कधीच राग येत नव्हता। राग आणण्याकरता भगवान श्री कृष्णाने प्रश्न केला म्हणले रुक्मिणी एवढे मोठे मोठे राजे महाराजे सोडून दिले तुला मीच काय आवडलो? तू किती गोरी मी किती काळा मोठे मोठे राजे महाराजे दिले टाकून अजूनही जर तुला वाटत असेल तर तू दुसरा विवाह करू शकतो। बघा त्यावेळेला रुक्मिणी मातेला राग नाही आला। रुक्मिणी माता मूर्छा येऊन खाली पडली। महाराज परमात्म्याला प्रश्न केला जो तुम तोड़ो श्यामा मैं नहीं तोड़ू रे। तुम संग तोड़ो कृष्णा
कौन संग जोड़ रे जो तुम तोड़ो श्याम नहीं तोड़ रे तुम भयो तरोवर तुम भयो तरोवर तुम भयो तरोवर हम भयो बंगिया हम भयो सरोवर हम भयो मछलिया जो तुम तोड़ो श्याम नहीं तोड़ो रे जो तुम तोड़ो श्याम नहीं तोड़ो रे तुम संग तोड़ो कृष्ण कौन संग जोड़ो रे हे तुम भयो सोना हम भयो तुम भयो सोना तुम भयो सोना तुम भयो सोना हम भयो मोना जैसे चितवत चंद्र चकोरा प्रभु जी तुम चरण हम पानी प्रभु जी तुम चंदन हम पानी ओ जागी अंग अंग वास समान भगवान परमात्म्याला प्रश्न केला प्रभू तुम संग तोडो कृष्णा कोण संग जोडो रे निर्वेक्ष प्रेम म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या सानिध्यामध्ये राहिला महाराज माधुर्य प्रेम असेल वात्सल्य प्रेम असेल साख्य प्रेम असेल दास्य प्रेम असेल दास्य प्रेम कटी सोन्याची लंगोटी मुखी राम या विश्वामध्ये पहिली संदेश हनुमंतराय ज्यांच्या ठिकाणी दास्य प्रेम भाव होता म्हणून दशरथ की राज दिलारे कौशल्या की आंख के दाने ये सूर्य वंश के सूरज हे रघुकुल की उजियार प्रभु रामचंद्र भगवान परमात्मा त्यांच्या सोबत राहील याचं कारण दास्य प्रेम भाव वात्सल्य प्रेम भाव ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती कुठलाही लाभ नाही तरी साधू संत आपल्यावरती प्रेम करतात महाराज जेने बाळा दिलेने लिवाविदा तेने बरी सुगावे माता टीवी शिष्याशी अनुभव होता सुगावे तत्वदा सद्गुरुराव बघा बाळाला दुःख झालं की आईला सुद्धा दुःख वाटतं ना तसं शिष्याला दुःख झालं की गुरुला सुद्धा दुःख वाटतं पण शिष्य तसा असावा एकलव्यांसारखं बघा मातीचा पुतळा बनवून विद्या ग्रहण केले काही लोकांना गुरु मातीत घातली त्याला पण काय काय गुरुन काय शिष्य साधू जवळ वात्सल्य प्रेम भाव असते साख्य प्रेम भाव अर्जुना जवळ होता ना म्हणून भगवान परमात्मा अर्जुना सोबत असत आणि माधुर्य प्रेम भाव जय जय श्री राधा राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय श्री माखन चोर जिच्या बेगर भगवान श्याम सुद्धा आदाय बघा ते राधा तत्व जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय जय राधा रमण हरि ओम जय जय राधा रमण हरि ओम जय जय राधा रमण हरि ओम जय जय राधा रमण हरि ओम
हरी 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 बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. संपूर्ण विश्व ज्याच्यामध्ये रममाण झालं, संपूर्ण विश्व ज्याने आकर्षित केलं, त्या परमात्म्याला सुद्धा आकर्षित करणार परम तत्व म्हणजे राधा तत्व आहे. निरपेक्ष प्रेम केलं, कुठली इच्छा नाही, अपेक्षा नाही, माधुर्य प्रेम भाव. म्हणून परमात्मा राधामाई सोबत राहत असत. म्हणून भगवान परमात्म्याला निरपेक्ष प्रेम पाहिजे. म्हणून निरपेक्ष प्रेम. मला तुमच्याकडून काही नकोय, धनाची अपेक्षा नाही, वस्त्राची सुद्धा अपेक्षा नाही. भाव गाव गाव मै वार वही बस सारे, भाव से मुझको भजे तो भव से विरामार. भाव बिन कुछ भी हो देवी तो मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है. अन्य धनवर वस्त्र भूषण ना मुझको चाहिए, आप हो जाए मेरा बस यही मेरा सत्कार है. के बांध लेते भक्त मुझको प्रेम की जंजीर में, इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार. वस्त्राची अपेक्षा नाही, धनाची अपेक्षा नाही, कशाची अपेक्षा नाही, निरपेक्ष प्रेम ज्यांचं भगवंतावरती आहे ते वैष्णव आहे. मला अंतःकरणाने कसे ओळखावे तर सतत भगवंताचं चिंतन, बाह्य रंगाने कसे ओळखावे तर बाह्य रंगाने वैष्णवांच्या 12 ठिकाणी गंध परिधान केलेला असतो. कंपाळावरती गंध लावतात, भगवान केशवाचं वास्तव्य म्हणून कंपाळाला गंध लावतात. वैष्णवांचं लक्षण बाह्य रंगाने कसे ओळखावे बघा. कंठाला गंध लावतात, कंठामध्ये भगवान पुरुषोत्तमाचं वास्तव्य. हृदयाला गंध लावतात, हृदयामध्ये स्वयं परमात्मा स्थित आहे. नाभीला गंध लावतात, नाभीमध्ये भगवान नारायणाचं वास्तव्य. नाभीच्या उजव्या बाजूला भगवान दामोदराचं वास्तव्य, म्हणून उजव्या कुशीला गंध लावतात. डाव्या कुशीला भगवान त्रिविक्रमाचं वास्तव्य, म्हणून डाव्या कुशीला गंध. पाठीवरती पद्मनाभाचं वास्तव्य, म्हणून पाठीला गंध लावतात. डाव्या दंडावरती हरीचं वास्तव्य, उजव्या दंडावरती कृष्णं नारायण वंदे, कृष्ण वंदे व्रजप्रियं, कृष्णं देवायन वंदे, कृष्ण वंदे वृदाचलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वास्तव्य उजव्या दंडावरती, म्हणून दोन्ही दंडाला गंध लावतात. कानाला का गंध लावतात बरं? कानावरती गंगा, उजव्या कानावरती यमुना, म्हणून कानाला गंध लावला. आणि आपलं जे 9वं द्वार सांगितलं ब्रह्मानंद, बघा या शरीराला 9 दरवाजे, 9 ब्रह्मानंद. कानाचे 2, डोळ्याचे 2, मुखाचं 1 का 2? तुम्ही जागे आहे ना? पण काय चिंतन चालू काही कळालं म्हणजे. कानाचे 2, डोळ्याचे 2, नाकाचे 2, मुखाचे 1, 7 द्वार. सर्व कर्माणि मनसा अन्यासस्ते सुखमोषि नवद्वारे प्रतिहि नैव कुर्वन्न कारयन्.
मलमूत्र विसर्जनादी द्वार झाले 9 ब्रह्मारंध्र. ब्रह्मारंध्रामध्ये आपण गंध का लावतो? ज्या ठिकाणी आपली शिखा आहे, शिखा म्हणजे शेंडी, शेंडीच्या ठिकाणी सुद्धा गंध लावतात. त्या ठिकाणी भगवान पुरुषोत्तमांचं वास्तव्य आहे. देवा हे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. आपल्यामध्येच भगवान परमात्मा विराजमान आहे. महाराज आत्मा हाच परमात्मा आहे. परमात्मा आजपर्यंत दिसला नाही ना आत्मा आजपर्यंत दिसला नाही. विज्ञानवादी लोकांनी बघा एक वृद्ध अवस्थेला म्हातारा प्राप्त झालं आणि ते एका काचेमध्ये पॅक केलं. आत्मा पाहण्याकरता संशोधन केलं. ज्या वेळेला त्या म्हाताऱ्याचा मृत्यू झाला, महाराज काचेत तडा गेला ना, पण आत्मा दिसला नाही, परमात्माही दिसत नाही. का दिसत नाही? याचं कारण आहे की परमात्मा हा ज्ञान इंद्रियांचा विषय नाही म्हणून दिसत नाही. परमात्मा पाहण्याकरता परमात्मा अंतर्दृष्टीचा विषय आहे. अंतर्दृष्टीने परमात्म्याला जाणल्या जात असत. आपण मंदिरात आलात, हनुमंतरायांची मूर्ती सुंदर स्वरूप आहे, तरी सुद्धा हात जोडून डोळे बंद करतो. दिसत असून सुद्धा डोळे का बंद करतो? डोळे झाकून प्रार्थना करतो ना. याचं कारण, प्रभू मी तुम्हाला अंतरदृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करतोय. मन मंदिर की ज्योत जगाव गट गट वासी रे दर्शन दो घनश्याम नाथ मध्ये आगे या व्यासी रे. असं असणारा परमतत्व या अंतरदृष्टीने जाणल्या जात असतो. महाराज एक वेळेला तुकाराम महाराजांकडे एक साधक आला. तुकाराम महाराजांना प्रश्न केला, म्हणले महाराज मला वैष्णवांची ओळख करून द्या. महाराजांनी त्याला नामदेव महाराजांकडे पाठवलं. महाराज नामा म्हणी नाम केशवाची घेशी तरीच वैष्णव होशी. हरिजना तरीच वैष्णव होशी. हरिजना तरीच वैष्णव होशी. हरिजना तरीच वैष्णव होशी. नामा म्हणे
वैष्णवदोजयावघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन कुठली इच्छा अपेक्षा नाही असे असणारे वैष्णव संगीतले बरा सतत भगवान परमात्म्याचं भजन चिंतन आणि ज्यांच्या जीवनामधला कधी नियम टळला नाही ते वैष्णव पडदा जड भारी नियमान टळे निर्धारी आणि मला सांगता तुका म्हणे याती हो का दयाची बोलते अभंगाचं शेवटचं जन्म तुका म्हणे याती तुका म्हणे याती तुका म्हणे याती तुका म्हणे याती तुका गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने सालावाद प्रमाणे चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह सर्व आपला बेटाचा परिवार आहे गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी गुरुवर्य महाराजांचे संस्कार आपणा सर्वांवरती आहेत संस्काराने युक्त आपण आहोत सर्व बेटाशी जोडलेलं परिवार बेटाशी जोडलेलं गाव आहे आणि महाराजांचे अनेक सप्ती या गावाला झालेले आहेत गंगागिरी महाराजांचा मोठा सप्ताही आपल्याकडे झालेला आहे सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वात प्रथमतः तरुण मंडळाला मी धन्यवाद देईन तरुण मंडळासारखी सेवा महाराज कोणाची सेवा नाही कारण कुठेही जरी गेलं महाराज आपण सगळे म्हणतो तरुण मंडळ वाढायला घ्या नाही का त्यांची सेवा म्हणजे महाराज अन्नपूर्ण ब्रह्म आहे आणि खूप मन लावून सेवा करतात जी सेवा आपण आपल्या जीवनामध्ये करतात त्याचं फळ निश्चित गंगागिरी महाराज कुठेतरी देतील म्हणून मी तरुण मंडळाला मनापासून धन्यवाद देईन पुरुष मंडळालाही धन्यवाद बेटामध्ये सेवा करण्याकरता येणारं महिला मंडळाला धन्यवाद व्यासपीठ चालक बेटाचे ज्येष्ठ विद्यार्थी आमचे अशोक दादांनाही मी धन्यवाद देईन आज 13 वाद्य चालू
13 अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरी पारायण बघा. वाचक मंडळी किती बसलेली. हा बरं. वाचक मंडळीला धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम परिसरामध्ये कायम निष्काम भावनेने सेवा करतात आमचे श्यामभाऊ. बेटामध्येही निस्वार्थ प्रमाणे सेवा करतात. मंडप सेवा असेल, सिस्टम सेवा असेल. श्यामभाऊंना मी धन्यवाद 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 देईन. त्यानंतर उपस्थित बेटाचे विद्यार्थी मृदंगाचार्य महाराज आमचे विक्रम महाराज, त्यांनाही धन्यवाद. त्यानंतर प्रसाद महाराज का गायनाचार्य महाराज प्रसाद महाराजांनाही धन्यवाद. त्यानंतर बेटाचे विद्यार्थी गायनाचार्य आमचे गोरख महाराज, त्यांनाही धन्यवाद. आमच्या कॅमेरेवाल्यांनाही धन्यवाद. समस्त विद्यार्थी मंडळालाही धन्यवाद. सप्ताह कमिटी, सर्व सप्ताह कमिटीला मी धन्यवाद 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 या ठिकाणी देईल. आमच्या सोबत आलेले आमचे प्रमोद महाराज, त्यांनाही धन्यवाद. कोणी राहिला असेल त्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा गुरुवर्य महाराजांच्या चरणी समर्पित. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कोणी लिहिले कोणी विणे व कोणी वंदले. हे उच्चारी झाले नारमी आमना तुकारामने जाणे जरा कामाया बैगे मंडलिका